वजन जास्त असल्यामुळं तिला खाली बसता येत नाही. आणि हे आराम खुर्ची मला खरं तर भारीतली घ्यायची होती, मी खरं ते सांगते. पण काय झालं, जी मी फर्निचरची असते का नाही ती खुर्ची विचारायला गेली, त्याची किंमत मला 6,500 रुपये सांगितली. 6,500 सांगितली म्हणल्यावर ती कशी खुर्ची घेणार, कारण हा बाकीचा पण खूप सारा खर्च आहे. कुठं बसायला भेटते आता, खरं कोपरत मला कुठं गवत काढलं पाहिजे चुकाटे. बघा किती काम आहे मग. अगं औषध मारून जाते ना मी, औषध मारून जाते की, औषध मारून गेलं का नाही चारी बाजूने काय व्हायना झालंय, मग कशाला कळायची चुकड. आणि हिला हाऊस आहे ना, हाऊस हातानेच काढलं पाहिजे गवत. गवताला औषधांना पैसे जातात, पण ते मच्छर चावले तर किती आणखीन प्रॉब्लेम होते, ताप येतोय काय होतंय त्याचं काही नाही. हा मग आजारी पडल्यावर कसं होतं लगेच, त्या पुरीला किती त्रास होतो. आता काय करायचं, दुखणं काढायला मग आहे का कोण तिच्याशिवाय. होता होईल मग तेवढं आपली मी तब्येत सांभाळते. मला तर मध्ये 4-5 महिने काय खाऊ वाटलं नाही. खायचं म्हणजे काय कुत्रं बी खाता या. मग त्यामुळं मला सगळं आतापासून मॅडमने सांगितलं, सगळं चेक केलंय तर सांगितलं रक्त कमी आहे जरा. ताईने ही साडी घेतली आता, बघा किती छान साडी आहे. आता म्हणते ही साडीच नाही आवडली. साडी आवडली नाही तुला ही? आवडली. ही 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 नाही आवडली? आवडली. सकाळी मी म्हटलं ती साडी घाल, तर मला म्हणते नाही मला ते बसतच नाही, आपरीच आहे, असंच आहे तसं. काय पण चांगलं असलं की त्याला नावच ठेवत राहते. पोरगी एवढी त्याच्यासाठी करते. होय काय, ती म्हणते तिकडे मुंगी का काय चालली ते दाखवते घरात, म्हणजे मुंग्या बिंग्या गेल्या तर कानात बिनात झाले तर प्रॉब्लेम होतो म्हणून ती दाखवते. म्हणते मुंगी बिंगी काय दाखवते. काढते. आईची केस अजून पण लांब सडक आहेत. आमच्या केस अजून छान आहेत ना तुझ्या आई? केस अजून पण लांब सडक आहेत है ना? माझी केस लांब सडक आहेत केस आईची अजून पण. तिघी बहिणींची लांब लांब केस आहे ती. मामा काय म्हणले तुला, मामा आत्ता गेल्यावर? मामा बस म्हटलं ते साडीचं वय, साडीचं मला म्हटलं तू साडी, म्हटलं मला साडी नको बाबा, म्हणजे साड्यांचा ढीग लागलाय. काय साडी कशी आहे म्हटलं, तब्येत सांभाळत जा. त्याला एक गोष्ट आम्ही सांगितली आपली देवाची, ती काय संपूर्ण मला आली आहे द्यायला थोडी थोडी. आपल्या मग त्याला बी वेळ नव्हता, लोक जेवाय बेवाय पाहुणे हे होते ना. आपल्या तर त्याला शब्द सांगितले की पैशासाठी माणूस कसं करतंय, काय करतंय. ते बापापासून त्यांना पैसा सगळ्यांनी हातानं दारू प्यायला लागला तिकडं. अशी असते, बरबाद झाला, स्वतःच नाही कमवलं काय. पण ही गोष्ट मामाला आवडली का? मग तू सांगितली खरं, पण मामाला आवडली का काय गोष्टीवर? मग शांतपणाने ऐकली. म्हणजे मामानं, म्हणजे आई इथून गेली, जात्रा होती ना तिच्या माहेरचे, मग तिथं जाऊन बसले आपल्या बहीण भावंड बसले, तेव्हा मग मामाला मग ती गोष्ट मी सांगत बसले. ते मामाला लक्षात, मामा तर लय डेंजर आहे, पण कसा ह्याच्या पुढे एवढा शांत बसला काय माहिती. होय गाय, मामा बरं तुझ्या पुढे बसला. खाटावर बसलो होतो आम्ही. यांचं फार्म हाऊस आहे सोनकेमध्ये. एक दिवस सगळ्या सबस्क्रायबरला घेऊन जाते तिथं. खाट आहे ना बाहेर, खाटावर बसलो. होय, शेतात काय आहे आता का काय नाही? हरभरा लावलाय की. हरभरा लावला? अच्छा. सगळीकडे लावलाय हरभरा. असं आलं आता. लेट पेरणी झाली पावसामुळं. लेट झाली. बरं ठीक आहे. आईचे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. माझ्या व्हिडिओला असंच प्रेम करा, असंच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कंटिन्यू माझ्या चॅनलचे व्ह्यूज वाढवा. थँक्यू. आई, हे खुर्ची आवडली का तुला? बसतीस का नाही तू ह्याच्यावर? मला तर कधी दिसत नाही बसलेली. हा, खरं तर मला का नाही येता मला घरी आलं की पहिलं तिथं खुर्ची बसावं लागतं. बसती नाही तर? अरे वा. हां, मी ही खुर्ची खूप लांबून आणली, म्हणजे चौफुला, आणि तिथून कशी आणली. बापरे.